बघा डाळीचं कसं पाणी झालं इथं, काळ काळ आहे बघा, साचलं याच्यात. आणि ही 3 बाऱ्या धुवून घेतलेली आणि ह्या 3ऱ्या बारीला तुम्ही बघू शकता आता बघा. पूर्ण कलर दिलेला आहे ह्या डाळीला. 3 बाऱ्या स्वच्छ धुवून ह्या डाळीचा कलर बघा तुम्ही. स्पष्ट तुम्हाला इथे बघा या डाळीला कलर दिसतोय का, हे बघा. आता पातळीचं पाणी कसं निघतं तुम्ही पाहू शकता. बघितलं किती काळं, 3 बाऱ्या धुतली ही डाळ, हे बघा. बघा हे काळं पाणी आता बघा. आता हे बघा. इथं बघा तुम्ही, हा तुम्हाला स्पष्ट दिसत असन. याला मी किती स्वच्छ धुतले ह्या पाठींवर बघा तुम्ही, हे बघा दिसतंय. तर आणली तर किती असेल तुम्ही विचार करू शकता. हे बघा नीट दिसत नाही स्पष्ट, हे पहा. बघा ही डाळ. मी तुम्हाला एकच डाळ स्पष्ट दाखवते म्हणजे तुम्हाला कळन. हे स्पष्ट दिसत नाही, विचारूनच तुम्हाला दिसत नाही बघा. प्रत्येक डाळीला कलर आहे. टरफलावरती तुम्हाला कलर दिसतोय का. मी तुम्हाला आता परत ती डाळ आणून दाखवून. आणि हे बघा तो कलर कसा काळा कलर गेलाय तुम्ही बघा. आणि 4था बार मी पाणी ओतते, मी परत धुते. चांगलं असं हे करून धुवून बघायचं. तुम्ही कधी पण पॉलिश न केलेली डाळ तुम्ही घेता, पण त्याला तुम्ही नीट बघून घेता का. तुम्हाला माहीत आहे का ती पॉलिश केलेली आहे किंवा नाही केलेली. तर हे बघा कसं काळं पाणी निघतंय तुम्ही बघू शकता. तुमच्या समोरच आता 2 बारे धुवून झाले, हे दुसऱ्यांदा 4थ्यांदा आहे, पण तुमच्या समोर दुसऱ्यांदा आहे बघा. बघा ही डाळ आता तुम्हाला मी स्पष्ट दाखवते. बघा हे टरपालांना सुद्धा कलर आहे. आणि 4 वेळा धुतली मी पाण्याने, हे बघा. तुम्हाला एकच दाखवते मी नीट. दिसत नाही, ते कॅमेरा चांगला नसल्यामुळे दिसत नाही नीट, पण तुम्ही बघू शकता टरपालांना, हे बघा.
हे बघा इथं कलर आहे बघा. किती कलर आहे ह्या टरपालाला तुम्ही बघू शकताय बघा. हे बघा इथं बघा. प्रत्येक टरपालाला कलर दिलाय. आणि ही डाळ आपण शिजवून बिना काही एकच पाण्याने धुतात, त्याच्यात त्याचा कलर निघत नाही, पण नंतरून चोळल्यानंतर त्याचा कलर निघतो. हे बघा इथं डाळ. आणि काही बिना धुतलेली शिजायला टाकतात, त्यांना वाटतं त्याचा अर्क हे जातो. पण तुम्ही बघा, तुम्ही दुकानातून जी डाळ घेता त्याला असा प्रकारचा कलर असतो. दोन्ही बाजूनी ही डाळ काळी. आता तुम्हीच सांगा, दोन्ही बाजूनी ही फोडलेली डाळ मध्यभागी आणि त्याला दोन्ही बाजूनी ती काळी असूच कशी शकते? निसते तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन मी तुम्हाला. बघा एक ते याच्यातलं किती निसलेले आहे ते दिसन तुम्हाला. इथं किती बी पडलेले आहेत, एवढे निसलेत मी. हा का एक बी दाखवत तुम्हाला. हे दोन्ही बाजूनी फाकळलेलं आहे, एकदम काळ्या कलरचा बी. हे बघा. आणि दुसऱ्या बाजूने तुम्हाला बघायची का? हे बघा, दुसऱ्या बाजून पण काळा आहे आणि इकडल्या बाजूने पण काळा आहे. मध्ये फाकळा करून जर ते काळा असेल, आता तुम्हाला तोच बी फोडून दाखवते मी. तो गेला. फुटत पण नाही बघा. दुसरा पण बी इथं पण आहे. हे बघा, हे काळे आहेत, एकदम काळे आहेत, डार्क काळे आहेत. याला तर कलर दिलेला स्पष्ट दिसतोय बघा. हे बघा, हे बघा हा कलर. बघा ही डाळ दोन्ही बाजूनी काळी. अशा प्रकारची डाळ ही बघूनच घ्या तुम्ही. हे बघा, ही दुसरी बाजू आहे त्याची, पण तरी बघा थोडासा कलर दिलेला दिसतोय बघा. ते पाण्याने धुतल्यानंतर ना एकाला एक डाळ घासते ना तेव्हा तो निघतो. एवढा दाट कलर आहे त्याला. तसं हाताला पण नाही लागत आहे. हे बघा, कॅमेरा स्पष्ट नसल्यामुळे नीट दिसत नाहीये. हे बघा. आणि इथं किती सारे डाळ मी अशा फेकून दिल्या त्या बघा. नीट बघूनच घ्या डाळ. पुढच्या वेळेस मी नक्कीच व्हिडिओ बनवेन आणल्यापासून डाळ. ह्या जी उडदाची डाळ आहे तिला आता मी धुवून दाखवते तुम्हाला. हे बघा कलर धुवून दाखवते. ही बघ त्याच्यात आता पाणी टाकते मी. बघू शकता तुम्ही किती सारं, म्हणजे किती भेसळ आहे बघा. बघा ती डाळ. आता आधी मी तुम्हाला काळी दाखवली होती ती बघा, आणि आता ही डाळ बघा तुम्ही. दिसते का तुम्हाला? बघा. तरी पण हिचा काळा कलर काय गेलेला नाहीये. अशी लाल पडलेली ही डाळ बघा. आता तरी तुम्हाला कलर दिलेला नक्कीच दिसत असेल. बघा. अशा प्रकारची ही डाळ जर काही लोक जर बिना धुता घेत असेल तर त्यांना किती धोका आहे तुम्ही बघू शकता. तर ही पण डाळ मी धुवून दाखवते तुम्हाला. हे बघ. नीट दिसत नाही कॅमेऱ्याने. हे बघा ही डाळ आहे, तिला मी धुते.
आपल्याला असं वाटतं की उडदाची आमटी काळ्या पाठीची चांगली असते, म्हणून आपण मुद्दामून दुकानातून काळ्या पाठीची बघून घेऊन येतो सालीसकट. हे बघा किती कलर आहे याच्यात, आणि इथलं पाणी बघा किती घाण झालंय. हे बघा कसा थर आलेला आहे इथं, मगाशी धुतलंय ते. बघा कसा थर आलाय, तुम्हाला दिसत असेल. बघा कसा कलर आहे. हे बघा किती कलर आहे याच्यात. आणि तुम्ही तीच डाळ घेऊन बिना धुता तशी शिजवता आणि ते खाता, ते पोटात गेल्यावर काय होत असेल तुम्ही विचार करा. हे बघा किती कलर आहे. हे बघा इथं किती साचलंय काय. हा स्वच्छ धुवून घेतलेला दगड होता मी. हे बघा बघाच.